हळदीला गेली लाईट. नमस्कार मित्र हो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता माझी जस्ट आंघोळ झालेली आहे, म्हणजे मी कटिंग करून आलो होतो त्याच्यामुळे आंघोळ केलेली आहे. आता संध्याकाळचे जवळपास 4:30-5 वाजलेले. तर आता मी रेडी का झालेलो आहे, कारण आज आहे माझ्या सालीची मेवणीची हळद. तर मी त्या हळदीसाठी तयार झालेलो आहे. तर आता खाली जातो, बघतो अजून ध्रुव, तीर्थ, वहिनी, भाऊ आणि माझी आई अक्का रेडी झालेले का नाही. तर चला. रूम एकदम खाली खाली आहे, कारण रुची आणि ते मामाच्या घरी गेलेले, त्याच्यामुळे एकदम करमत नाही, शांत शांत वाटतं. मी बनवतोय भेळ. कांदा कापलेला आहे, टमाटरही कापलेला आहे. आता शेव टाकतो याच्यामध्ये. शेव तिखट आहे, बाजारावरून आणलेली. आमच्याकडे शनिवारी बाजार असतो गंगापूरचा, त्याच्यातून आणलेली. इतकी बस झाली, जास्त नको, कारण तिथे जेवायला उशीर होईल, तर तोपर्यंत मला भूक लागेल म्हणून घेतलेली. इतकीच मिक्स करत होता भेळ. आणि मी ही भेळ मस्तपैकी बाहेर ओट्यावर बसून एन्जॉय केली. तीर्थ तयार झालेला आहे, पण आता पतंग उडवायला चालला तो. अरे मिरच्या, बाजरीमध्ये पतंग उडवायला चालला तो. आता असं पतंग उडवायचं काम चालू आहे तीर्थाचं. हवा नाही आहे आणि जमतही नाही उडायला. 2 जण लागतं जनरली. एक जण पतंग वरती फेकायला, म्हणजे तो वरती जाईल. पण आता त्याचा कसा उडवेल काय माहीत. बघा, उडवला, एकट्यानेच उडवला. पडला, पण तो पडला आणि पतंगही खाली आलं. हेच आहे तुला मोठ्या गाडीत जाऊन मग तू आल्यावर. झाला तयार एकदम. गॉगल, ब्रेसलेट, गंध, एकदम चुलबुल पांडे. का रे ध्रुव? काय होतं हे बघा, वासराने किती फेस गाळलेला आहे. फेस गाळला होता या वासराने. याच्या नरड्यामध्ये ती बिट्टी फसली होती मक्काची, आता निघली. निघालो आम्ही. तीर्थ आहे, अक्का आहे, भाऊ आहे, मी आहे, ध्रुवन वहिनी येत आहे अजून. पोहोचलो आम्ही हळदीला आणि इथं आल्यावर एक पोपट झाला. लाईटच गेलेली आहे. ही बघा रुची अशी तयार झालेली आहे आणि लाईट नसल्यामुळं थोडा वेळ आहे हळदीला. फायनली जनरेटरवर लाईट लावला. 2 लाईट लावले होते. एक लाईट लावला होता हळदीच्या स्टेजकडं आणि दुसरा लावला होता स्वयंपाकघराकडे. गावाकडे असे प्रॉब्लेम कायम होत असतात. हा आहे आता स्वयंपाकघर. याच्यामध्ये बाफळ्या कापायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर बाफळ्या तळायचंही काम चालू आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये त्या साईडला वरण शिजतंय. इथं बाफळ्या एका पातेल्यामध्ये शिजलेल्या आहे, दुसऱ्या पातेल्यामध्ये बाफळ्या तळून घेतलेल्यानंतर टाकलेल्या आहे. आता भरपूर उशीर झालेला आहे. मुलांनाही भरपूर भूक लागलेली आहे आणि मुलीची आंघोळ झालेली आहे. हळद लावल्यानंतर आंघोळ करता. आणि आता परत मुलगी स्टेजवर आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हळदीचा प्रोग्राम असाच चालत राहिला. आता ह्या प्रोग्रामच्या आधी सर्वांचं जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक निघून गेलेले. गावाकडे असंच असतं की मळ्यात राहतात लोक, त्याच्यामुळं हळदीनिमित्त आले जरी रात्री उशीर जर झाला तर लोक लवकर निघून जातात घरी. असं हे कायमच होत असतं गावाकडं. आता आम्ही ज्या साईडला असतो त्या साईडला जवळपास 5 ते 6च्या दरम्यानच हळद होऊन जाते आणि मुलाची हळद मुलाकडं असते, मुलीची हळद मुलीकडं असते. आमच्याकडं सोबत हळद होत नाही. जी पश्चिम महाराष्ट्र नाशिक साईडला होते तशी हळद आमच्याकडं होत नाही. मुलीची मुलाच्या घरी, मुलाची मुलाच्या घरी असते. माझं काही हळदीला फोटो काढायचं जमलं नाही, कारण की हळदीला उशीर झाला होता, मी सांगितलं होतं त्याप्रमाणे. आणि आमच्या घरच्यांचे सर्वांचे जेवण झाले, घरी कोणीच नव्हतं. 9 वाजले होते, त्याच्यामुळं आम्ही सर्व लवकरच निघून गेलो होतो. आता ह्या मी काही क्लिप घेतल्या आहे त्या मी टाकतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.